नमस्कार. आज आपण 34व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 34. मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीर्वाक्श्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. श्लोकाचा अर्थ: सर्वांचा नाश करणारा मृत्यू आणि उत्पन्न होणाऱ्यांच्या उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे. मृत्यूमध्ये हरण करण्याची अशी विलक्षण शक्ती आहे की मृत्यूनंतर येथील आठवण सुद्धा राहत नाही. सर्व काही हरण केले जाते. वास्तविक हे सामर्थ्य मृत्यूचे नव्हे तर परमात्म्याचेच आहे. भगवंत हेच मृत्यू स्वरूपी होऊन सर्वांचा नाश करतात. म्हणून येथे भगवंतांनी मृत्यूला आपले स्वरूप असे म्हटले आहे. 9व्या अध्यायातील 19व्या श्लोकातही म्हटले आहे की मृत्यू आणि अमृत मीच आहे. भगवंत ज्या प्रकारे मृत्यूरूपी होऊन सर्वांचा नाश करतात, म्हणजे त्यांचा शरीरापासून वियोग करतात, तसेच भगवंतच त्यांचा पुन्हा दुसऱ्या शरीरांशी संबंध घडवून त्यांना पुन्हा उत्पन्न करतात, हीच भावना दाखविण्यासाठी भगवंतांनी स्वतःला उत्पन्न होणाऱ्यांचा उत्पत्ती हेतू असे म्हटले आहे. स्वयंभुव मनुची कन्या प्रसूती. तिचा विवाह प्रजापती दक्षाशी झाला होता. त्यांना 24 कन्या झाल्या. कीर्ती, मेधा, धृती, स्मृती आणि क्षमा या त्यांच्यापैकी होत. यांपैकी कीर्ती, मेधा आणि धृती यांचा विवाह धर्माशी झाला. स्मृतीचा अंगिराशी आणि क्षमा हिचा महर्षी पुलह यांच्याशी झाला. महर्षी भृगु यांच्या कन्येचे नाव श्री होय. ती दक्षकन्या ख्यातीच्या गर्भातून उत्पन्न झाली होती. तिचे पाणीग्रहण भगवान विष्णूने केले आणि वाक ही ब्रह्मदेवाची कन्या होती. या सातींचे नाव हे ज्या गुणांचा बोध करते त्या विभिन्न गुणांच्या या 7ही अधिष्ठात्री देवता होत. म्हणून यांना जगातील सर्व स्त्रियांमध्ये श्रेष्ठ मानलेले आहे. यासाठी भगवंतांनी त्यांना आपली विभूती असे म्हटले आहे. कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा हे 7ही स्त्रीवाचक नावाचे गुण देखील संसारात प्रसिद्ध आहेत. सद्गुणांना अनुसरून संसारात जी प्रसिद्धी असते, प्रतिष्ठा असते, तिला कीर्ती म्हणतात. स्थावर आणि जंगम असे 2 प्रकारचे ऐश्वर्य असते. जमीन, घर, धन, संपत्ती इत्यादी स्थावर ऐश्वर्य आहे आणि गाय, म्हैस, घोडा, उंट, हत्ती इत्यादी जंगम ऐश्वर्य आहे. या दोन्ही ऐश्वर्यांना श्री म्हणतात. ज्या वाणीला धारण केल्याने संसारात यश, प्रतिष्ठा होत असते आणि जिच्यामुळे मनुष्य पंडित, विद्वान म्हणविला जातो, तिला वाक म्हणतात. मागील ऐकलेल्या, समजलेल्या गोष्टींची आठवण येण्याला स्मृती म्हणतात. बुद्धीची जी स्थायी रूपाने धारण करण्याची शक्ती असते, अर्थात ज्या शक्तीने विद्या योग्य रीतीने स्मरणात राहते, त्या शक्तीचे नाव मेधा आहे. मनुष्याला आपला सिद्धांत, मान्यता इत्यादीवर अटळ ठेवणे व त्यापासून विचलित होऊ न देणाऱ्या शक्तीला धृती म्हणतात. दुसरा कोणी विनाकारण आपला अपराध केला तरी आपल्यात शिक्षा करण्याची शक्ती असूनही त्याला शिक्षा न करणे आणि
त्याला इह परलोकी कुठेही त्या अपराधाची शिक्षा मिळू नये अशा प्रकारचा भाव ठेवून त्याला माफ करणे क्षमा आहे. कीर्ती, श्री आणि वाक ह्या 3 प्राण्यांच्या बाहेर प्रकट होणाऱ्या विशेषता आहेत. तसेच स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा या 4 प्राण्यांच्या अंतःकरणात प्रकट होणाऱ्या विशेषता आहेत. म्हणून या 7ही विशेषतांना भगवंतांनी आपली विभूती सांगितली आहे. अशा प्रकारे आज आपण 34व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 35व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.